संपणार हे आपल्याला माहीत नाही, कोणालाही माहीत नाही की कधी कोणाची धाव संपेल. परंतु या वचनाच्या द्वारे आम्हाला असं दिसतं की धावणं म्हणजे काय. नुसतं कुठेतरी आपण पळत आहोत, कोणी कोणी पैशाच्या मागे पळतं, कोणी कोणी संसाराच्या मागे पळतं, कोणी कोणी आपल्या प्रसिद्धीच्या मागे पळतं, कोणी कोणी जगातल्या सगळ्या वैभवाच्या मागे पळतं. प्रत्येक व्यक्ती कुठे ना कुठे पळत राहतं. आणि यामध्ये खऱ्या अर्थाने इथेच पाऊल मिळतो की येशू ख्रिस्ताच्या ठाई, कोणाच्या ठाई लिहिलेलं आहे, जे मला पाचारण झालेले त्या संदर्भी मी धावतो. म्हणजे ज्याला येशूने बोलावलेलं आहे त्याची धावण्याचं कारण आणि त्याचं धावण्याचं उद्दिष्ट काय, येशूच्याकडे आणि येशूच्या कार्यासाठी धावायचं. प्रेज द लॉर्ड. मग तुम्ही म्हणा पाळकचं बरोबर आहे ना, मग ते तर पाळक लोकांचं काम झालं, ते तर एल्डर लोकांचं काम झालं, ते तर सुवार्थिक लोकांचं काम झालं, मग आम्ही काय. आणि त्याकडेच आज आपण जाणार आहोत. आणि ह्यामध्ये आपण बघणार आहोत मत्तय शुभवर्तमान 8वा अध्याय, आणि यामध्ये वचन 15 मध्ये एक स्त्रीच्या बद्दल लिहिलेलं आहे आणि तिच्या धावण्याच्या बद्दल लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्ताने कशा प्रकारे आरंभी तो चमत्कार केलेला आहे. आणि ते आपण बघूया. मत्तय शुभवर्तमान याचा अध्याय 8 आणि यामध्ये बघत असताना आपण बघूया 14 पासून तर 14 ते 16. येशू पेत्राच्या घरात गेल्यानंतर त्याची सासू तापाने फणफणलेली त्याला दिसून येते, असं येशूने बघितले. तेव्हा त्यांनी म्हणजे येशूने त्या सासूबाई, पेत्राच्या सासूबाईच्या हाताला स्पर्श केला, त्वरित तिचा ताप निघाला आणि ती बरी झाली. पुढे, आणि ती उठून त्याची सेवा करू लागली. आता बघा, इथे फार मोठी गोष्ट नाही लिहिलेली की कोणाची सासू आहे, कोणाची सासू आहे, कोणाची सासू आहे, पेत्राचे. पेत्र प्रभूचा सेवक होता. पेत्राच्या बद्दल काही आपल्याला परत काही सांगायची गरज नाही की तो एक प्रमुख सेवक होता आणि मंडळीचा जो म्हणतात की पहिला बिशप देखील तोच होता. आणि अशा प्रकारे पेत्राच्या घरी जेव्हा येशू जातो तेव्हा त्याला असं आढळून येतं की त्याची सासू आजारी आहे. आता आपल्याला माहित नाही की येशू त्याच्याकडे का गेलेला आहे, परंतु अधूनमधून तो जात असे आणि तिथे लोकही गोळा होत असत. आणि गोळा होत असताना त्याला असं आढळलं की सासूबाई आजारी आहे आणि त्याने जाऊन सासूबाईला काय केलेलं आहे, त्याच्या हाताला स्पर्श केलेला. प्रेज द लॉर्ड. आज देखील प्रभू येशू ख्रिस्त अनेकांना स्पर्श करणार आहे. प्रेज द लॉर्ड. वर्षाच्या आरंभी, कारण की आम्हाला येशूच्या स्पर्शाची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. आता या सासूबाईला निश्चितच वाईट वाटत असेल की नेहमी येशू आमच्याकडे येतो आपल्या शिष्यांच्या समवेत किंवा आपल्या जावयांच्या बरोबर काम करणार, आणि प्रत्येक वेळा मला काय करता येतं, येशूचा पाहुणचार करता येतो, त्या सगळ्यांची काळजी. परंतु आज मला काहीच करता येत नाही, कारण की मी काय आहे, आजारी आहे, तापाने ग्रस्त आहे. परंतु जेव्हा येशूने स्पर्श केला तेव्हा ती बरी झाली. काय झालेलं आहे, तिचा ताप निघाला. परंतु त्यानंतरची कृती महत्वाची. काय केलं तिने नंतर, ती उठून त्याची सेवा करू लागली. प्रेज द लॉर्ड. 31 तारखेला अनेकांनी साक्ष दिलेले आहे. 31 तारखेने अनेकांनी साक्ष दिलेले. दर रविवारी आपण संदेशाच्या अगोदर की प्रभूने मला आरोग्य दिलं, प्रभूने मला बरं केलं, प्रभूने मला निश्चितच या व्याधीतून सुटका दिली. प्रेज द लॉर्ड. आपण पुढे येतो म्हणजे देवाची सेवा देखील करतो. प्रेज द लॉर्ड. साक्षाच्या द्वारे ही देवाची सेवा आहे. आणि आपण वर्षामध्ये अनेकदा बिछाण्यावर पडलो, वर्षामध्ये अनेकदा आपण त्रासलो, अनेकदा आपण वेगवेगळ्या व्याधीत कदाचित दवाखान्यात गेलो, कदाचित ॲडमिट पण व्हायची वेळ आलेली. अनेकदा आपल्याला असं वाटलं की आता या आजारातून मी किंवा माझे नातलग बाहेर पडतील किंवा नाही. परंतु प्रत्येक वेळेस येशूने आपल्याला स्पर्श केला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि प्रत्येक वेळेस आपल्याला स्पर्श केल्यानंतर किती लोक परत उठून येशूची सेवा करू लागले, ह्याबद्दल आपल्याला निश्चितच प्रश्न विचारायला स्वतःला पाहिजे
की खरोखर मला तर येशूने बरं केलं, येशू माझ्या घरी आला, येशूने मला आरोग्य दिलं, येशूने माझी प्रार्थना ऐकली, येशूने प्रारक साहेबांची प्रार्थना ऐकली, येशूने अनेक सेवकांची प्रार्थना ऐकली आणि येशूने मला बरं केलं. परंतु काय नुसतं साक्ष देण्यापुरताच किंवा काही समयापुरताच मी त्याची सेवा करतो की यापुढे मी निरंतर करत राहीन, हे महत्वाचं आहे. तिने हे म्हटलं नाही आता मला खूप विकनेस आला, मी थकले, थोडा मला रेस्ट करू द्या, मला आराम. त्वरित ती उठली आणि ती काय करायला लागली, येशूची सेवा करू लागली. हो प्रियांनो, ही फार महत्वाची गोष्ट आहे की येशू जर तुम्हाला आणि मला स्पर्श करतो तर आपलं कार्य आहे त्याची सेवा आपल्या हातून घडत राहावी. प्रेज द लॉर्ड. आजार पण येणार, असं नाही की एकदा येशूने स्पर्श केला तर ती आजारीच पडली नसेल, पडणीच असेल. असं नाही की ती बरी झाली तर कधी मरणारच नसेल, एक दिवस ती मेलेली असेल. या सगळ्या गोष्टी तिच्या जीवनामध्ये. परंतु पेत्राची सासू म्हणजे काही तरुण असेल का? निश्चितच वयाने ती अधिकच असणार आहे. आणि जर ती अधिक आहे तर ती धावपळ करत असताना येशूसाठी दिसते. प्रश्न हाच आहे की आम्ही येशूसाठी काय करतो? 18 फेब्रुवारीला पहिला बुधवार आहे, ज्या समय आपण कुठेच प्रवेश करणार आहोत, लेंथ समयामध्ये प्रवेश करणार. आपण अनेक लोकांच्या घरी दररोज एकत्र येणार आहोत आणि अनेक जण पाहुणचार करणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस, माझ्या घरी चर्चचे सदस्य आलेले आहे, माझ्या घरी एल्डर आले, माझ्याकडे पाळक साहेब आले, मंडळीचे सदस्य आले, आम्ही पाहुणचार करतो. परंतु प्रश्न हा येतो की हाच पाहुणचार आपण इतरांसाठी देखील आपल्या मनामध्ये ठेवतो किंवा नाही. पाळक साहेब येतात किंवा चांगले लोक येतात, आपण पाहुणचार करतो, पण अनेकदा आपल्या शेजारपारच्यांच्या बरोबर आपले तसे संबंध नसतात, प्रीतीचे संबंध नसतात. त्यांनी येशूचा पाहुणचार का केला? कारण की येशू जो आहे तो काय कार्य करत होता आणि येशू जो आहे तो मसीह आहे, संदेष्ट आहे, तारणारा आहे, हे तिला कळालेलं आहे. परंतु येशूची हीच अपेक्षा की नुसती माझी सेवा करा असं कुठे लिहिलंय का पवित्र शास्त्रामध्ये? नाही, उलट येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की माझ्या नावाने जेव्हा तुम्ही सत्कृत्य करताल, प्रेज द लॉर्ड, त्याचं प्रतिफळ मी देणार आहे. प्रेज द लॉर्ड. कोणाचे? चांगले धार्मिक लोकांचे, नाही पैसेवाल्यांचे किंवा खूप चांगल्या व्यक्तीचे नाही. नाही, येशूने म्हटलं ज्यांची कोणी सेवा करत नाही त्यांची तुम्ही प्रथम सेवा करा. आणि या कधी धाव संपणार हे आपल्याला माहित नाही, कोणालाही माहित नाही की कधी कोणाची धाव संपणार. तो आहे तो काय कार्य करत होता आणि येशू जो आहे तो मसीह आहे, संदेष्ट आहे, तारणारा आहे, हे तिला कळालेलं आहे. परंतु येशूची हीच अपेक्षा की नुसती माझी सेवा करा असं कुठे लिहिलंय का पवित्र शास्त्रामध्ये? नाही, उलट येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की माझ्या नावाने जेव्हा तुम्ही सत्कृत्य करताल, प्रेज द लॉर्ड, त्याचं प्रतिफळ मी देणार आहे. प्रेज द लॉर्ड. कोणाचे? चांगले धार्मिक लोकांचे, नाही पैसेवाल्यांचे किंवा खूप चांगल्या व्यक्तीचे नाही. नाही, येशूने म्हटलं ज्यांची कोणी सेवा करत नाही त्यांची तुम्ही प्रथम सेवा करा. आणि यामुळे अनेकदा ख्रिस्ती धर्मामध्ये असलेल्या लोकांच्या बद्दल हेच मत आहे की हे कोणाच गरिबांची, मागे असलेले टाकलेले लोक, सगळे अशा वंचित लोकांची सेवा करत का फिरतो? हे धर्म परिवर्तन करायच्या मागे लागतात. हो प्रियांनो, निश्चितच ही बाब आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की आम्हाला येशूने ही शिकवण दिलेली आहे की ज्यांना गरज आहे ते धनवान असतील किंवा गरीब असतील त्यांची सेवा करा. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की असे दुखनाईत लोकांना जास्त सेवेची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. श्रीमंताला गरज नाही, पैसेवाल्याला गरज नाही, बुद्धिमानच्या लोकांना गरज नाही, परंतु या लोकांना गरज आहे की कोणीतरी मला विचारावं, कोणीतरी मला मदतीचा हात द्यावा, कोणीतरी मला सहाय्यता करावी. आणि जेव्हा आपण त्यांना करतो ते लोक प्रभूच्या प्रीतीचा लाभ घेतात आणि त्यांचं कल्याण होतं. प्रेज द लॉर्ड. आणि हे सर्व केल्यानंतर जर त्यांच्या विचारांमध्ये बदल झाला, जर त्यांच्या जीवनामध्ये येशूची प्रीती प्रकट झाली, त्यांना कळालं की खरोखर येशूच्या नावामध्ये येणारे लोक नुसते स्वार्थी भावनाने आले, खरोखर आमच्यावर प्रेम करतात. प्रेज द लॉर्ड. ते नुसते एक दिवस इलेक्शन आलं म्हणून काहीतरी आमची सेवा करतील आणि 5 वर्ष तोंड दाखवणार नाही, अशापैकी लोक नाहीये. ते निरंतर आम्हाला भेटतात, निरंतर आमच्याशी बोलतात आणि अशा लोकांच्या द्वारे त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि मनामध्ये परिवर्तन घडून येतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये
त्यांनी काय काय दाखवलेलं आहे? सेवा करणं म्हणजे त्या व्यक्तीबद्दल प्रीती घोषित केलेली आहे. काय केलेले आहे? प्रीती घोषित. आणि जेव्हा प्रीती करतो तेव्हा आपण मागच्या वेळेस मी सांगितलंय की 10 आज्ञांचं सार 2च आज्ञामध्ये दिलेलं आहे. आणि त्या 2 आज्ञा मत्तई कृष्णवर्तमानाच्या 22व्या अध्यायामध्ये आपल्याला दिसून येतात. ते अंडरलाईन करा की येशू ख्रिस्ताने त्या 22 आणि 37 ते 40 मध्ये काय लिहिलेलं आहे त्याकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा मी वाचतो, आपण लक्ष द्या आणि हायलाईट करा की कोणती 2 आज्ञा आहे. तो त्याला म्हणाला, मिळाला सगळ्यांना? मत्तई 22, 37 आणि 40 पर्यंत. तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने काय कर? प्रीती कर. काय कर? प्रीती कर. म्हणजे प्रीतीची पहिली आज्ञा. आणि ही सर्वात मोठी पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी आहे ती, तू आपल्या शेजाऱ्यांवर स्वतःसारखी प्रीती कर. आणि पुढे असं लिहिलेलं आहे, या 2 आज्ञावर सर्व नियमशास्त्र व संदेशांचे ग्रंथ अवलंबून आहे. म्हणजे दोघांमध्ये काय आहे? प्रीती कर, प्रीती कर. पहिली प्रीती कोणासाठी? दुसरी प्रीती शेजाऱ्यांसाठी. प्रेज द लॉर्ड. बस देव म्हणतो ही गोष्ट तू कर म्हणजे माझी सेवा तू करशील. प्रेज द लॉर्ड. फार मोठ्या मोठ्या गोष्टी याबद्दल येशू ख्रिस्ताने जरी अनेकदा लिहिलेलं आहे, पण येशूने काय लिहिलंय? नियमशास्त्र आणि संदेशाचे सर्व ग्रंथ, या सर्व आज्ञांचं पालन तू याद्वारे करशील. प्रेज द लॉर्ड. मग सेवेमध्ये आपल्याला काय करायचं सांगा बरं? सेवा म्हणजे काय? प्रीती करा. कोणावर प्रीती करा? स्वतःवर. या दिवसामध्ये सर्व लोकांना स्वतःवर प्रीती करायला आवडतं. मुलं मुली घरचे लोक सगळेजण आरशामध्ये कितीतरी वेगळे बघत राहतात, है की नाही? मुलं तरुण मुलं मुली बघत राहतात, कारण की आपण स्वतःवर प्रीती करतो. आपण स्वतःवर प्रीती करतो. आपलं घर संसार बघून आपल्याला किती आनंद, वा वा किती छान आहे, किती मेहनत केली, मेहनतीने आम्ही कमवलं. आणि आपण शेजार पाजारच्या लोकांच्याकडे बघतो, अरे ह्यांच्याकडे हे नाही, त्यांच्याकडे ते नाही, आमच्याकडेच देवा आहे सगळं काय, देवाला धन्यवाद असतो. प्रियांनो, चांगली गोष्ट, स्वतःवर प्रीती करायला पाहिजे, ह्याबद्दल काही नाही. परंतु प्रथम कोणावर? देवावर. दुसरं शेजाऱ्यांवर देखील करा. याचा अर्थ नाही सगळं काही शेजाऱ्यांना देऊन टाका, परंतु त्यांची गरज काय, त्यांची समस्या काय, त्यांची अडचणी काय, त्यांना कशाची गरज आहे, त्यांना कोणत्या अशा गोष्टीची उणीव आहे, त्या जाणून घेणं व त्यांना मदत करणे म्हणजेच प्रीती करणं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी देवाने सांगितलेली गोष्ट हीच आहे की आम्हाला प्रीती करायची. ती सासूबाई प्रीतीने भरलेली होती, त्यामुळे येशू व येशूच्या बरोबर आलेल्या लोकांची प्रीती करू लागली. कधी कधी लोक म्हणतात, पाळक ते 2, 4, 5 लोक ठीक आहे, तुम्ही 15, 15, 20, 20 लोकच येतात, किती प्रीती करायची लोकांना? थोडं 4, 5 लोकांवर आम्ही प्रीती करू शकतो, पण 10, 15 लोक आले आणि पाहुणचार करायचा तर किती आम्हाला दगदग होते, धावपळ होते. आणि येशू ख्रिस्ताने म्हटलं, मारता मारता तू पुष्कळ गोष्टीबद्दल दगदग करते. खूप धाव संपणार हे आपल्याला माहित नाही, कोणालाही माहित नाही की कधी कोणाची. परंतु मारियाने या वचनाच्या द्वारे आम्हाला असं दिसतं, प्रेज द लॉर्ड, तो वाटा हाच आहे की आम्हाला पाहुणचाराच्या द्वारे प्रीती करायची. नुसतं पाहुणचाराची प्रीती नाही, प्रीतीमध्ये अनेक गोष्टी प्रीतीच्या द्वारे आपण करू शकतो. आणि यामुळे ही बाब आपल्याला लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की आपण जेव्हा प्रीती करतो तेव्हा आपण देवाच्या जवळ जवळ आणि जवळ जातो. प्रेज द लॉर्ड. कारण की प्रीती म्हणजे द्वेष करणारा नाही, प्रीती म्हणजे हिडीस फिडीस अवयव, प्रीती म्हणजे तोडून फोडून तयार, प्रीती म्हणजे राग करणारा नाही, प्रीती करणारा व्यक्ती शिव्या गाळ्या करत नाही, प्रीती करणारा व्यक्ती भांडत नाही. करतो काय सगळ्या गोष्टी? या गोष्टी नाहीये. आम्ही नुसतं प्रीती करतो पण या सगळ्या गोष्टी पण करतो, मग त्या प्रीतीला काय? शून्य. नाही, ते माझा मूड आला ना तेव्हाच मी प्रीती करतो, माझा ख्रिसमस आला ना, माझा ईस्टर आला तर मग मी सगळ्यांना प्रीती करतो, बाकीच्या दिवशी मी घरातल्या लोकांशी भांडतो आणि शेजारच्यांशी भांडतो आणि माझ्या मनामध्ये द्वेष आहे, राग आहे. मग त्या प्रीतीला काही देखील अर्थ नाही. प्रीती ही दिखाऊ प्रीती नाही. आपल्याला सर्वांना दिसत, आता इलेक्शन चालू आहे, आम्ही काय काय कार्य केलं ते स्क्रीन वगैरे लावून सगळ्या काही गोष्टी ते दाखवते, हे आम्ही समाजासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. चांगली गोष्ट आहे, ते समाजसेवक आहे, ते कार्य करत आहे. परंतु तेच
आश्वासन जे अभिवचन आहे ते कृतीमध्ये दिसून येत नाही. लोकांना आता विश्वास लोकांचा उठत चाललेला आहे. लोक म्हणतात ते सगळं यासाठीच आहे, कारण की त्यांची प्रीती कशावर आहे? पैसा. आता आम्ही करतो खर्च, मग त्याच्या 10 पट ते उभे करतात. ज्यांच्याकडे आज 5 लाख आहे, पुढच्या 5 वर्षानंतर त्यांच्याकडे 50 कोटी होऊन जातात. कुठून आले? एवढी प्रीती कोणी केली तुमच्यावर बाबा? 50-50 कोटी, 20-20, 40-40 कोटी, हे सगळं त्यांच्याकडे कसे काय उभं राहिलेलं? म्हणजे आपल्याला हे दिसत आहे की प्रीती स्वार्थी आहे, परंतु इथे प्रीती स्वार्थ बघत नाही, हे पवित्र शास्त्रात लिहिलं आहे. आणि त्यामुळे ही बाब आपण लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला या जगामध्ये जात असेपर्यंत, कालच मी एक व्यक्तीच्या बद्दल वाहतो, खूप मोठा इंडियातला, भारतातला प्रसिद्ध उद्योगपती आहे तो, आणि त्याचे वडील दोघंही अमेरिकेमध्ये गेले आणि स्लाइड, म्हणजे तिथे आता बर्फ पडते अमेरिकेमध्ये, आपल्या सर्वांना माहिती आहे, आणि तिथे खूप लोक जे स्केट वगैरे वेगवेगळे प्रकार करतात, आणि त्यामध्ये तो चालत असताना अचानक त्या मुलाचा अपघात झाला. आणि अपघात झाल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. तो चांगला होता, परंतु अचानक त्याला मोठा हार्ट अटॅक आला आणि त्या उद्योगपती त्या मुलाचं तिथेच निधन झालं. आणि तो वडील खूप रडला. आणि मग वडिलांनी ठरवलं की ह्यांच्याकडे 40-50 हजार करोड याची इस्टेट आहे, त्यापैकी 75% मी आता गरिबांना देऊन टाकणार. मी कोणाला देणार आहे आता? घोर गरिबांना वाटून देणार आहे. हो प्रियांनो, अनेकदा परिस्थितीमुळे आमच्या मध्ये स्वभावामध्ये बदल करतो. आम्हाला जाणीव होतं की आम्ही पैसे भरपूर कमवला, आम्ही धन भरपूर कमवलं, आम्ही इंडस्ट्रीवर नाव पण भरपूर कमवलं, पण तो शेवटी काय झालं? आज एक माझा तरुण मुलगा क्षणात मजा करायला गेला, परंतु जगातून निघून गेलेला. हो प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की शेवटी कधी कोणाचं जाणं होईल हे आम्हाला माहित नाही. तोवर आपण काम करत करत, म्हणजे सेवा करत करत जगणं हे गरजेचं आहे. आता मरायला आला, आता माझ्यामध्ये प्रीती जागृत झाली, हे चालणार नाही. आता मी म्हातारा झालो, आता माझ्या नाही, ही प्रीती जो आहे ती देवापासून प्रगट होते, कारण की वचन सांगे देव ज्याच्या मनामध्ये देव आहे त्याची प्रीती दाखवणार, ढोंगी नाही राहणार. परंतु ज्याच्यामध्ये प्रीती आहे त्याच्यामध्ये देव असेल असं नाही, कारण की या दिवसामध्ये ज्या प्रीती दिसतात त्याच्या मागे दुसरा देव लपलेला आहे, हे देखील आपल्याला कळून येतं. आणि यासाठी प्रियांनो, तुमचं आणि माझं बोलवणं कधी येत असताना आपण सेवा करत करत समारोप किंवा या जगातून जाणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासाठी प्रत्येक दिनी जेव्हा आपण झोपत असताना ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की मी सेवा करत असताना आज मी प्रीतीचे कार्य केलेले आहे. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्या भाषेमध्ये, जर मी प्रीती केली म्हणजे मी आज येशूची सेवा केली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आता ह्याच्यामध्ये फार कुठे बायबलचे वचन सांगणं, कुठे सुवार्ता प्रसार करणं, काही गीते गाणं, ह्या काही गोष्टी नाही आल्या, त्या कोणत्याही गोष्टी यामध्ये आल्या. या मातेने तसं काही काम केलं का? पेत्राच्या आईने कुठे काही लिहिलेलं आहे का? नाही, काही केलं नाही. तिने काय केलेलं आहे? प्रीतीने भरून पाहुणचार केलेला आहे. आणि त्यामुळे येशूने आणि या पवित्र मत्तयाने त्याचं नाव यामध्ये लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, आपल्याला ही बाब लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की तुम्हाला आणि मला जे जीवन दिलेलं आहे ते देवाची प्रीती तुम्हाला माझ्यामध्ये प्रगट झालेली आहे. आणि या गोष्टी जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा तुम्ही आणि मी, दुसऱ्या मुद्द्याकडे जातो की तुम्ही आणि मी ख्रिस्ताचे शरीराचे अवयव आहोत. आपण कोण आहोत? 1 कोरिंथ 12 अध्याय 27 वचन वाचा. 1 कोरिंथ 12:27. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात. आता पुढचा भाग आपण कडे जाऊया की मग आपण प्रीती करत का नाही, आपण प्रीती करत का नाही, हा भागाकडे आपण जाऊ. आणि आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये प्रत्येक जे अवयव आहे, आज इथे अनेक जण असतील ते म्हणतील की अरे पाळक म्हणजे पाय फार दुखतात. काही जण म्हणतील पाळक साहेब खूप डोकं दुखतं, रात्री झोपच येत नाही. काही जण म्हणतील नाही पाळक साहेब माझा हात आणि सांधे जे आहे ना ते खूप त्रास देतात. काही जण म्हणतील, तर या सगळ्या ज्या शरीराचे अवयव आहे तो एक दुखत आहे
परंतु त्रास नुसता त्याला एकट्याला होतो का? आपण पूर्ण शरीर त्रासलेला असतं. एखादा दात आपला किडला आणि तो ठणकत आहे तर आपण जेवू शकत नाही, आपल्याला झोप लागत नाही, आपलं तोंड जे आहे बधीर होऊन जातं, आपल्याला आजारासारखं वाटतं, आपली झोप उडून जाते. काय ते एक दात किडलेला आहे, तो ठणकतोय आणि आपण बेचैन होऊन जातो. समजा एखादा अवयव, जसं आपण यकृत म्हणतो, लिव्हर घेतला, त्यांनी म्हटलं की नाही 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 नाही, आता मी मागील या व्यक्तीच्या जीवनामध्ये 40 वर्षापासून सगळं पाचन प्रक्रिया, सगळं काय हे काम जे आहे, न्यूट्रियन्स किंवा पौष्टिक पदार्थ या संदर्भातले सगळे एकत्रित करणं, शरीरापर्यंत पोहोचवण्याचं काम मी 40 वर्षापासून करतो. आता एक काम करतो, यकृत म्हणाल की नाही नाही, आता हार्ट खूप झाले, 40 वर्ष मी फार मेहनत केली, आता पुढे 1 वर्ष मी आराम करतो, तू कर हे काम. होईल का असं? होईल का असं? म्हणेल का तो असं? ते जर खराब झालं तर आपल्याला एक तर त्याचा इलाज करावा लागेल, आणि आपल्याला माहिती आहे दिवसामध्ये अनेकदा चेंज पण करतं, ट्रान्सपरंट आपण म्हणतो. तर ही बाब आपल्याला लक्षात ठेवा. परंतु आपल्यापैकी अनेक जण होतं, पाळक साहेब अहो किती आम्हीच का दिसतात का तुम्हाला? प्रत्येक वेळेस शनिवार संचालन करणार आम्हालाच धरतात, प्रत्येक वेळेस पुढे तरुण मुले म्हणतात आम्हालाच उभं करतात. अहो आता दुसऱ्यांना पण बघा की नाही. आणि अनेकदा आम्ही फार केलेलं आहे, आम्ही खूप करत आहोत असं म्हणून जे रिकामे लोक आहे, जे नाकर्ते लोक आहेत, त्यांच्याकडे बोट दाखवतो, बाळा त्यांना घ्या ना, त्यांना घ्या ना, आम्ही किती करायचं. आणि असं म्हणून आपण काय करतो? सेवा कार्य काय करतो? नाकारतो. हो प्रेम, या जगामध्ये आता सुरुवातीला सांगितलं की देवाने आपल्या योजनेनं तुम्हाला सत्कृत्य कार्यासाठी नेमलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही काम पाळकाला बोलत नाहीये, तुम्ही काम देवाची सेवा नाकारत आहात. प्रेज द लॉर्ड. यस, देवाला जेव्हा दुसरा व्यक्ती तयार करायचा तो निश्चित तयार करेल, परंतु जोवर मला माझी गरज मंदिराला आहे, जोपर्यंत माझी गरज समाजाला आहे, जोपर्यंत मी समाजाला काहीतरी देऊ शकतो, तोपर्यंत कार्य करायलाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपण जर करत नाही तर एक गोष्ट पक्की की एक तर आपण बोर झालं काम करून करून. नंबर 2, आता आपण म्हणतो आता बहुत हो गया मेरा, आता मला करायचं नाही. आपण कोणाला नाकारत आहोत? देव निश्चितच मागे पुढे कोणाला उभारच करेल, परंतु तुम्हाला सेवेची आणि आशीर्वादाची संधी गमवली आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस, तुम्ही आणि मी संधी गमवलेली आहे. आपण मंदिराला काय पाळक साहेब काय येऊन जाऊन मंदिराला जा, चर्चला जा, बायबल स्टडीला जा, काय जाऊ दे, नाही जात आम्ही. आणि असं म्हणून दुसरे लोक येतात का? तर आम्हीच काय जायचं? आणि असं म्हणून अनेक जण दुसऱ्यांच्याकडे बोट घेतात. आपलं शरीर दुसऱ्याकडे बोट दाखवतं का? अवयव दुसऱ्यांकडे बोट दाखवणार का? नाही दाखवणार. सरळ अवयवाला माहिती आहे माझी जबाबदारी काय, हाताला माहिती आहे मला काय काम करायचं, डोळ्यांना माहिती आहे काम काय करायचं, पायाला माहिती आहे काम करायचं. डोळ्याला म्हणू शकतं की तू ते काम कर? नाही. ज्यांना गीत येतं प्रभूने त्यांना गायण्यासाठी पुढे ठेवलं, ज्यांना साक्ष देतात ते गीत आहे, ज्यांना वचन वाचता येतात ते वचन वाचतात. आणि प्रत्येक व्यक्ती इथे महत्वाचा. प्रेज द लॉर्ड. बाकीचे लोक प्रार्थना करतात आणि प्रार्थनेचं पाठबळ देखील तेवढंच महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही मंदिराला येतात त्यामुळे पाळक साहेब पण खुश होतात, पण पाळक साहेबाचा देवालाही आनंद वाटतो. प्रेज द लॉर्ड. यस, इतकं सुंदर मंदिर मी उभारलेलं आहे, तिथे माझे लोक मला भेटण्यासाठी, माझं वचन ऐकण्यासाठी व माझी सेवा करण्यासाठी येतात. प्रेज द लॉर्ड. मंदिराला आपण काय येतो? देवाची सेवा करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. ते इथून असो किंवा तिथून असो किंवा इथून असो, कुठेही असो आपण, किंवा कॅमेरा चालवण्याची सेवा, ही सर्व प्रकारची वेगवेगळ्या सेवा आहे. जसं शरीराचे वेगवेगळे अवयव आहे, पण येशूने खूप सुंदर इथे वचनाबद्दल संत पाऊल म्हणतो की तुम्ही ख्रिस्ताचे शरीराचे अवयव आहात. प्रेज द लॉर्ड. एखादा अवयव कापून दिला तर त्याला काय म्हणतो? अपाहिज बनून जातो व्यक्ती. एकही अवयव कापला म्हणजे काय होतो? अपाहिज. आपण स्वतःला बाजूला करतो म्हणजे कोणाला अपाहिज बनवतो? येशू ख्रिस्ताला अपाहिज बनवतो. बघा, आपण आपलं स्वतःला बाजूला करून घेतो म्हणजे आपण देवाला अपाहिज बनवतो. आणि आपला पाय कापल्यानंतर जेव्हा आपण, किंवा हात कापल्यानंतर, किंवा डोळे काम करत नाही तर आपल्याला खूप आनंद होतो का? की चला आता पाय कापला, एक पायाला रेस्ट मिळाला कायमचा, आता मी एक पायावर आनंदाने चालला, कोणी म्हणाल का?
नाही नाही, आपल्याला वाईटच वाटणार आहे की माझा एक पाय मी गमवून बसलेला आहे, त्यामुळे माझ्या कामामध्ये मी एक अपाहिज म्हणून आता पुढे चालणार. हो प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा की देवाला आपले प्रत्येक व्यक्ती काम करणारे हवे. आपण कधी असं म्हणत नाही की माझे 2 पाय आहे, चला एक आठवडाभर एक पायाने चाला, दुसऱ्या आठवड्यात दुसऱ्या पायाने चाला, असं म्हणतो का आपण कधी? नाही. पण आपण म्हणतो जा पत्नी यावेळेस, या आठवड्यात माझी पत्नी जाईल, यावेळेस मुलं जातील, यावेळेस माझे पती जातील, आलटून पालटून. बाळासाहेब कशाला येतात ना, माझी बायको येते चर्चला, सगळ्यांनीच यायला पाहिजे असं थोडी. अशा प्रकारे आपण हे दाखवतो की आमचं कुटुंब ख्रिस्ताच्या सेवेमध्ये अपाहिज आहे. आम्हाला सेवा याचा बोर झालेला आहोत. आणि जेव्हा आपण सेवेमध्ये बोर झालेला आहोत तेव्हा मला सांगू द्या, आपण त्याच्या मुकुटाला देखील एक दिवस मुकणार आहोत. आणि यासाठी प्रियांनो ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की ख्रिस्तीमध्ये आज अनेक चर्च का थंड होत आहे, का मृत अवस्थेमध्ये होत आहे? कारण की त्यांचे भक्त जे आहे ते काय करत आहे, देवाचे अवयव असून देखील काम करायला तयार नाही. त्यांना माझी देवाला गरज आहे. आपल्याला तर देवाची गरज आहे, पण देवाला पण आपली गरज आहे. प्रेज द लॉर्ड. देवाने तुम्हाला निर्मितच यासाठी केलेलं आहे की तुम्ही सेवा करावी, परंतु आपल्याला त्याचं महत्वच कळत नाही. त्यामुळे आपण जातच नाही, काम करतच नाही. त्याच्यामुळे काय होतं, मंडळ्या थंड होत आहे, मंडळ्या देवापासून दूर जाते. आणि ही बाब जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. आता प्रश्न हा येतो की खरोखर केलं नाही केलं तर काय होतं? काही लोक म्हणतात अहो काय बस झालं ना पाळक साहेब, आठवड्यातून एक दिवस आला आम्ही चर्चला, बस झालं. किंवा काही लोक हे म्हणतात अहो ख्रिसमसला गेलं, न्यू इयरला आलो, चर्च फंड दिला, झालं ना, आम्हाला काय आता बाकीच्या गोष्टीची गरज आहे, आहो ना आम्ही मेंबर आहोत ना, बस आणखीन काय करायचं. आणि असं म्हणून आपण स्वतःला काय करतो, समाधान देतो की नाही नाही आहे, अभी जिंदा सांस चल रही, अभी मारा नाही मैं, असं म्हणून आपण काम करत राहतो. आणि त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की हे जे काही सेवा कार्य, प्रीती करणं किंवा देवाच्या मंदिरात जाणं किंवा त्याची भक्ती करणं, त्याची आराधना करणं, हे व्हॉलेंटरी नाही आहे, हे मॅन्डेटरी आहे. म्हणजे काय आहे, तुमच्या आणि माझ्यासाठी ते अनिवार्य आहे. प्रेज द लॉर्ड. एक तर तुम्ही म्हणा मी सेवकच नाही देवाचा असं म्हणून एक तर बाजूला होऊन जा. आणि जर तुम्ही म्हणता की मी येशूचा मुलगा आहे, मी येशूचे पुत्र आहे, मी येशूची कन्या आहे, मग सेवा कुठे? तुम्ही येशू जवळ तर जायलाच तयार नाही, तुम्ही आणि मी बायबल वाचायलाच तयार नाही, तुम्ही आणि मी प्रार्थना करायला तयार नाही. अशा कशा प्रकारचे सेवक आहोत आपण? आपण स्वतःला फसवत आहोत, आपण स्वतःला फसवत आहोत. आणि आपण एका बाजूला तर म्हणतो की मी ख्रिस्ती आहे, परंतु ख्रिस्ताच्या आज्ञा पालन करत नाही. आणि यासाठी आज्ञा पालनासाठी देवाने तुम्हाला आणि मला एक नवीन वर्ष दाखवलं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. उगाच दाखवलं नाही. आणि जर दाखवलेलं आहे तर आपल्याला काय करावं लागेल, त्याचा हिशोब देखील द्यावा लागेल. आपल्याला हिशोब देखील देवाचं प्रभू येशू ख्रिस्त स्वतः देखील म्हणतो, मत्ती 20:28 मध्ये वाचा. 20:28 मध्ये येशू ख्रिस्ताने काय लिहिलेलं आहे, आपलं खूप सुंदर असं वचन येते आणि आपण नेहमी ते बोलत असतो. मत्ती 20:28 याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास पुष्कळांच्या खंडणीसाठी. येशू कशाला आला सांगा, इथे काय लिहिलंय, काय करायला आला येशू? काय करायला आलेला आहे? पुत्र काय करायला आलेला आहे? सेवा करावयास आलाय की करून घ्यावयास आला? करावयास की करून घ्यावयास? येशू देवाचा पुत्र असून, स्वतः देव असून तो म्हणतो मी सेवा करायला आलो, आणि आपण म्हणतो आम्हाला सेवा नको, आम्हाला नको पाळायचं. ते सेवा विवाह ते फार मोठ्या गोष्टी आहे, आम्ही फार लहान आहोत, दुबळ्या, आम्ही सेवा करण्याच्या लायक. हो, येशूने ती महान सेवा केली, तुम्ही मी नाही करू शकत. इथे लिहिलेलंच आहे की तो पुष्कळांसाठी खंडणी अर्पत वधस्तंभावर केलेला आहे. ती सेवा आपण करू शकत नाही ती सेवा.
कारण की त्या पात्रतेचे आपण नाहीच आहे. परंतु येशूच्या मागे संत पाऊल म्हणतो की वधस्तंभ उचलून तर चालावं लागेल ना तुम्हाला आणि मला, म्हणजे त्याचं आज्ञापालन तुम्हाला आणि मला करायचं. जर येशू सेवा करायला आला आणि आम्ही सेवा करायला तयार नाही तर मग आपण कसे ख्रिस्ती आहोत? आपण स्वतःला फसवत आहोत, आपण लबाड आहोत. आणि मी आत्ताच सांगितलं की जो दिसतो त्याची सेवा तुम्ही करू शकत नाही, न दिसणाऱ्या देवाची सेवा कधी देखील करणार नाही. हे पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं. कोणाची सेवा करतो? जे दिसतात. कोण लोक? आम्हाला घरचे लोक पण दिसतात. आम्हाला कोण दिसतं? आम्हाला रस्त्याने चालणारे लोक पण दिसतात. आम्हाला कोण दिसतं? आम्हाला शेजारचे लोक दिसतात तर सगळं. परंतु त्यांची सेवा करण्यासाठी ते दिसतात का? की आपण त्यांच्याकडे बघून त्यांची टिंगल करतो किंवा दुर्लक्ष करतो? दोनच गोष्टी करू शकतो आपण. एक तर त्यांच्याकडे जाऊ त्यांचं त्यांनी बघायचं, आम्ही मेरा परिवार भरा असं म्हणून आपण दार लावून घेतो, किंवा आपण त्यांची थट्टा करतो. बरं झालं असं माझ्या बाहेरशी असं केलं का, आमच्या बरोबर असं करायचं, बरोबर ह्याचं करण्याचं खरं फोरगत येतो असं म्हणून आपण त्यांची थट्टाही करतो. असंच व्हायला पाहिजे यांच्या बरोबर. आणि अशा प्रकारच्या गोष्टी करून आपण ख्रिस्ताची प्रीती ही विदित करत नाही. आपल्या मनातून कुठेतरी आनंद होतो, असंच व्हायला पाहिलं होतं. बरं झालं बोलताना आपण म्हणतो बरं खूप वाईट हो सिस्टर, आम्हाला खूप वाईट वाटलं, मनातून आनंदाचे फटाके फुटतात. बरं हिला असंच पाहिजे, म्हणजे दिखाने के दात दुसरे, खाने के दात दुसरे पण अनेकदा अशा प्रकारचे ढोंगी सेवा तुमच्या आणि माझ्यामधून दिसते. आणि येशू ख्रिस्ताने काय लिहिलं? मी सेवा करायला आलो. हे येशूची ढोंगी सेवा होती का? नाही. त्यांनी ढोंगी सेवा केली नाही आणि तो करणारही नाही, कारण की तो खऱ्या अर्थाने तुमच्या आणि माझ्यावर प्रीती करतो. आणि तुम्ही आणि मी जर प्रीती करतो आणि आमच्यातून ढोंगीपणा दिसून येतो, जगाला कदाचित दिसणार पण आम्हाला माहित आहे ना आम्ही काय करतो. यासाठी या नवीन वर्षामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा की जी आज्ञा देवाने तुम्हाला दिलेली, देव स्वतः म्हणतो मी करायलाच आलेलो आहे सेवा, आणि आपण म्हणतो की नाही आम्हाला नाही. बाळकसाहेब म्हातारा झालो ना मग आम्ही सेवेचे बद्दल, आम्हाला पहिले आपलं घर कमाई धमाई सगळं बघू दे. देवाने या सगळ्या गोष्टी देईल, परंतु देव हेच म्हणतो की एखाद्या गरजवंताला एक ग्लास गार पाण्याचा जरी दिला तरी त्याचे ऋण जे आहे, त्याचे जे काही प्रतिफळ आहे तो देव देणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि प्रियांनो, ही बाब अतिशय महत्वाची आहे की या दिवसामध्ये तुम्ही कोणासाठी कार्य करत आहात. आणि अनेक लोक जे आहे ज्याने आपलं जीवन सेवेसाठी वाहून घेतलं, परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा, मी वारंवार माझ्या संदेशांमध्ये सांगत असतो की अनेक लोक बायबल वाचत नाही, कारण की त्यांना बायबल त्यांच्याकडे नाही आहे किंवा आहे तर ते वाचू शकत नाही. ते ख्रिस्तीच नाही आहे. ख्रिस्ती तर लोक आहे, परंतु ते तुम्हाला आणि मला वाचतात. प्रेज द लॉर्ड. अरे हे ख्रिस्ती आहे, यांच्यामध्ये ख्रिस्ताच्या या सगळ्या गोष्टी दिसतात किंवा नाही. आणि जेव्हा त्यांना दिसतात तेव्हा ते म्हणतात की खरोखर यांचा देव हा महान आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या कृतीच्या द्वारे आपण ख्रिस्ती पण जाहीर करतो. आज समाजामध्ये ख्रिस्ती लोकांचा छळ होत आहे, ख्रिस्ती लोकांना अपमानित केलं जाते, त्यांची चर्च आणि त्यांच्या भक्ती उधळून टाकण्यात येते. अशा अवस्थेमध्ये पण ख्रिस्ती लोक सगळ्यांसाठी, इव्हन शत्रूंसाठी देखील प्रार्थना करतात. प्रेज द लॉर्ड. का करतात? कारण की आम्ही त्यांच्यावर प्रीती करतो. प्रेज द लॉर्ड. येशूने यासाठी प्रार्थना करा म्हणजे काही त्यांना जळवायसाठी नाही म्हटलेलं. येशूने खऱ्या अर्थाने आम्ही त्यांच्यावर प्रीती करतो. का? कारण की त्यांनी त्या वाईट कृतीतून बदलावं आणि देवाने त्यांना मिळणारा ते दंड जे आहे, छळाचा मुळे मिळणारा जे काही त्याच्यावर येणारं ताडण, त्यापासून त्यांना बचावं. आणि यासाठी येशूच्या वधस्तंभाचे ते वाक्य किंवा कथन आम्हाला लक्षात की हे पिता ह्यांना क्षमा कर, कारण की हे काय करतात ह्यांना कळत नाही. उगाच येशू बोलला का? नाही, खऱ्या अर्थाने त्याने चोराला क्षमा करत त्याचं उदाहरण शेजारीच देऊन पण टाकलं. प्रेज द लॉर्ड. यस. आम्हाला नुसतं बोलणारे ख्रिस्ती नव्हे तर कृतीशील ख्रिस्ती जेव्हा बघतात लोक, तेव्हा ते म्हणतात खरोखर यांच्यातही ख्रिस्ताची प्रीती वस्ती करते. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी ही बाब लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. अनेकदा आपण बघतो अनेक जण मंदिराला खूप सुरुवातीला जोशमध्ये आले, चांगले आले, आणि मग नंतर गायब झाले. आणि मग आपल्याला कधीतरी भेटतात, का हो ब्रदर सिस्टर आपण ते यायचं पण आम्हाला कसं पॉवरफुल चर्च पाहिजे.
आता पवित्र आत्म्याचं असं पॉवरफुल सामर्थ्यशाली कार्य पाहिजे, आता मिरेकल चमत्कार वगैरे असं पाहिजे आम्हाला. मग त्या चर्चमध्ये जायला आम्हाला ते चर्च शोधतच येते, ह्या चर्चमधून त्या चर्चमध्ये, त्या चर्चमधून ह्या चर्चमध्ये. हे चर्चच बदलत फिरत आहे. सर्व चर्च कोणाची आहे? देवाने तुम्हाला आणि मला कशासाठी बोलवलंय? सेवा करून घ्यायला की सेवा करावयास बोलवलंय? है ना, की आपण सेवा करावी. पण त्यांना येशूकडून हेच पाहिजे, चमत्कार पाहिजे, आरोग्य पाहिजे, पैसा पाहिजे, आणि अशासाठी सुंदर मोठे आणि सामर्थ्यशाली चर्च शोधत राहतात. परंतु ते विसरून जातात की देवाने तुला सेवेसाठी बनवलं. प्रेज द लॉर्ड. ज्या चर्चमध्ये, ज्या परिसरामध्ये, ज्या मंडळीमध्ये तू राहतो, जिथे तू नियमित जातो, तिथे तुझे आशीर्वाद ठेवलेले आहे. प्रेज द लॉर्ड. तिथे तुझी सेवा ठेवलेली आहे. देवाने तुला जर वेगळं केलेलं आहे तर त्या चर्चमध्ये तुला दिल, नाही तर तू 100 चर्च जरी फिरला तरी त्याला त्या आशीर्वाद मिळणार नाही. कारण की तुम्ही घेणारे होतात, देणारे नाही. त्या मंदिरामध्ये अनेक लोक जे होते ते टिकून राहिले आणि त्यांनी ही वृत्ती जाहीर केली की या चर्चसाठी मी काहीतरी देणार. कदाचित आपण खूप पैसे स्वरूपात देऊ शकलो नाही, परंतु आपल्या मंदिरामध्ये रेग्युलर येणं, या मंदिराच्या साठी प्रार्थना करणं, या मंदिराच्या सेवेमध्ये सहभागी होण्यामुळे काय झालेलं आहे? मंदिराची भरभराट झालेली. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक व्यक्ती असा म्हणून जर निघून गेला असता तर चर्च आला असतं का? नाही. परंतु काही लोकांनी हे मत जाहीर केलं की खरोखर या परिसरामध्ये जर देवाने एक चर्च दिलं तर ते चर्च माझं आहे. प्रेज द लॉर्ड. इथे मी देवाला भेटणार, इथे देव मला आशीर्वाद देणार, परंतु माझी जबाबदारी या चर्च बद्दल आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा देव हे बघतो तेव्हा तुम्ही आणि मी आशीर्वादित होतो. परंतु म्हणतो मला इथे मिळायला पाहिजे, मला हे दान पाहिजे, मला हे गोष्ट पाहिजे, मी इथे हे शोधत फिरणारे लोक घेणारे लोक आहे. आणि देवाचं वचन सांगतं घेण्यापेक्षा देण्यामध्ये श्रेष्ठता. मग ते श्रेष्ठ झाले का लोक? नाही. ते भिकारी आहे, भिकारीच राहणार आहे. कारण की ते काय गोष्टी शोधत आहे? ते काहीतरी मला मिळेल. हो प्रियांनो, आज जर ताडीवाला रोड किंवा हे परिसर, हे चर्च आपल्यापासून काहीतरी देव, याच्यामध्ये असणारा देव आपल्यापासून काहीतरी मागू इच्छितो, ते सेवा आपल्याद्वारे करून इच्छितो, तर आपण द्यायला तयार नाही. आणि जर आपण करत नाही तर मग आत्ताच लिहिलेलं आहे की सत्कृत्यासाठी तुला निर्मित केलेलं. मग कशी निर्मिती? खोटी निर्मिती झाली. सत्कृत्य करण्यासाठी आता सुरुवातीला वाचलेलं आहे, तुला आणि मला निर्मित केलेलं आहे. आणि सत्कृत्यासाठी काहीतरी आपल्याला आफ्रिकेच्या जंगलामध्ये जायला पाहिजे किंवा अमेरिकेच्या काहीतरी असं नाही. जिथे आहे तिथे सत्कृत्य करायचे. प्रेज द लॉर्ड. परंतु आम्हाला सत्कृत्यासाठी स्पेशल जागा पाहिजे, जिथे लोक सगळे बघतील, जिथे सगळे लोक कौतुक करतील, वा वा किती धार्मिक व्यक्ती, किती सामर्थ्याने भरलेला, किती पॉवरफुल व्यक्ती, असे सत्कर्म केले, मग देवाची सेवा झाली, मग सेवाची झाली. हा बघा बघा, आम्ही इतके इतके लोक, तितके तितके लोक. आणि अशा प्रकारच्या सेवेसाठी आपापले लोक सेवा करत नाही तर मान, सन्मान, पद आणि स्वतःच्या वैभवासाठी जगतात. आणि ही देवाची सेवा नव्हे, ही सेवाची सेवा नव्हे. आणि यासाठी प्रियांनो, आज प्रभू येशू मध्ये जिथे तुम्ही आहात तिथे ते कार्य करणं अतिशय. कधी कधी आयुष्यात पूर्ण आयुष्य निघून जात, आणि जेव्हा त्यांना काहीतरी मनासारखं चर्च लागतं तेव्हा ते म्हातारे होऊन जातात, त्यांच्याकडून काहीच सेवा होत नाही, किंवा परिस्थिती इतकी बदलून जाते की आता त्यांना काही करावंसं राहत नाही. आणि यासाठी प्रियांनो, आज वर्ष 2026 हा जर सेवेचा वर्ष आहे. प्रेज द लॉर्ड. देवाला साठी तुम्ही फळ देण्याची इच्छा बाळगतात तर मला सांगू द्या, सेवा करण्यासाठी खूप महान कार्य करण्याची गरज नाही. घरापासून आज आपल्या घरामध्ये अनेकांना प्रार्थनेची गरज आहे. आज आपल्या घरामध्ये अनेकांना ख्रिस्त जाणून घेण्याची गरज आहे. आज आपल्याच घरामध्ये अनेकांना प्रार्थनेच्या द्वारे येशूच्या जवळ आणायची गरज आहे. तर त्यापासून आपण सुरुवात करूया. आणि ते जरी केलं तरी आपण आपल्या येशूसाठी आपल्या घराच्या लोकांना जवळ आणून ही सेवाच करत आहोत. प्रेज द लॉर्ड. आपल्या शेजारी पाजारी आपण बघतो अनेक दुःखी, अनेक कष्टी, अनेक निराश लोक दिसतात. आणि अशा अवस्थेमध्ये आपण त्यांना मदतीचा हात देतो. ही देवाची प्रीतीच्या द्वारे केलेली सेवा आहे. सुरुवातीच्या काळामध्ये पत्र्याचं शेड होतं आणि अनेक पालकांनी म्हटलं, पाळक साहेब चला नाही त्या चर्चमध्ये, आम्ही तुम्हाला पाळक सेवा देतो. उजव्या पालकांनी मला विचारलं, पाळक साहेब
तिकडे चांगलं चर्च आहे, आपण तिकडे तुम्हाला देतो पोस्ट. किती दिवस तिथे काम करणार? म्हटलं नाही पाळक साहेब, इथे सेवेची खूप मोठी संधी आहे. प्रेज द लॉर्ड. इथे देवाची संधी आहे, कारण की मला गरजवंत लोक दिसतात. प्रेज द लॉर्ड. मंदिर लहान असो मोठं असो, लोक शिक्षित असो अशिक्षित असो, गरीब असो लाचार असो, परंतु ते देवाचे लोक आहे. प्रेज द लॉर्ड. आणि देवाच्या लोकांसाठी काम करणं ही सेवा होय. मंदिर बांधणं, मोठमोठ्या मंडळ्या स्थापन करणं निश्चितच आहे, परंतु ह्या लोकांसाठी कोण जाणार आहे? प्रभू तू मुझे भेज, मैं जाऊं वहां. प्रेज द लॉर्ड. येशू आज देखील यशाप्रमाणे परत एक बार हेच म्हणत आहे की मी माझ्यासाठी कोण जाईल, माझ्यासाठी कोण जाईल, दुखण्यासाठी कोण जाईल. आज बघत आहे येशू, आणि लोकांचे लोक खूप दूर दूर नाहीये. आज 2026 मध्ये तुमच्या जवळपास अनेक लोक आहे. प्रेज द लॉर्ड. नेत्र उघडण्याची गरज. जर उघडले नाही तर देवाला म्हणा, देवा माझे नेत्र उघड. प्रेज द लॉर्ड. मला दिसू दे लोक, मला दिसू दे काम, मला दिसू दे सेवा. माझ्या हृदयामध्ये प्रीती भर, माझ्या जीवनामध्ये प्रेम भर, यासाठी की प्रीती आणि कळवळीने केलेली सेवा तुला मान्य होईल. ही सेवा ढोंगी नको पेते. तू पाण्या एक ग्लास पासून सुरुवात करतो, तर मला काय करायचं ते तुला देव दाखवल. प्रेज द लॉर्ड. तिथे तुमचं फार प्रीचिंग टीचिंग आणि वर्शिप आणि सगळ्या गोष्टीची गरज नाही. तुम्हाला दुःख नाही, त्याचे अश्रू जरी पुसता आले तर देव त्याचं प्रतिफळ देईल. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी ही बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि शेवटल्या मुद्द्याकडे जातो आणि मग मी संपवतो. आणि रोमकरास पत्र 14वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये संत पौल येणे प्रकारे म्हणतो. 14:12 वाचा. तर मग आपणातील प्रत्येक जण आपापल्या संबंधी देवाला हिशोब देईल. कोण? पाळक, एल्डर, बिशप, प्रत्येक जण हिशोब देईल. आता याच्यामध्ये प्रत्येकचा अर्थ आहे धार्मिक लोकही देतील आणि पापी लोक पण देतील. बरोबर आहे ना? प्रत्येकचा अर्थ काय हिशोब नुसता पापी लोकांचाच नाही घेईल. देव विश्वासणार आहे, आपल्या सर्वांचा हिशोब घेणार आहे आणि ते प्रत्येकाला द्यावा लागेल. आता प्रश्न हा येतो की 2026 मध्ये आम्ही काय करणार आहोत? ठीक आहे, 25 गेलेला आहे, त्याकडे आपण मागे जाऊन परत एक बार आपण एकच म्हणू शकतो, एक तर आनंदित होऊ कारण की आपण चांगलं काम केलेलं आहे. वाईट वाटल यासाठी की खरोखर मी करू शकलो असतो पण मी केलं नाही, हेच करू शकतो. बदलू शकतो का आपण? आता काय 25 मध्ये जे काही झालेलं आहे ते झालेलं आहे, तो भूतकाळ आहे. त्याच्यामध्ये आता आपण परत 26 मध्ये आज आपण पहिल्याच आठवड्यामध्ये जवळपास असताना आज आपण जर ठरवलं की नाही या 26 मध्ये मला काहीतरी करायचं आहे आणि मला जर काहीतरी करायचं आहे तर मग या कार्याचा हिशोब जेव्हा देव मला विचारेल तेव्हा मला द्यावा लागेल. प्रेज द लॉर्ड. कदाचित मुलांचा असेल, कदाचित पतीचा असेल, कदाचित पत्नीचा असेल, कदाचित शेजारीचा असेल, कदाचित मंडळीमध्ये येण्याचा असेल, कदाचित पवित्र शास्त्र वाचण्याचा असेल, कदाचित नेहमीच जे आपण म्हणतो की प्रीती करण्यासंदर्भात असेल. आणि जर आपण ते करतो तर ती सेवा आपल्याला करावी लागणार. पवित्र शास्त्रामध्ये 2 समुद्राच्या बद्दल, एक गालिलाचा समुद्र आहे आणि एक मृत समुद्र आहे. गालिलाच्या समुद्रामध्ये आपल्याला माहिती आहे येशूचा बाप्तिस्मा कुठे झाला, कोणत्या नदीमध्ये झाला? यार्देन नदी आहे ना, यार्देन नदीमध्ये. आणि गालिल समुद्र होता, तिथे आपल्याला माहिती आहे की वादळ तुफान आलेलं आहे आणि ते सगळं. तर गालिलाच्या समुद्रामध्ये पाणी यायचं आणि पाणी दुसरीकडे जायचं, त्यामुळे ते समुद्राचं पाणी शुद्ध होतं. का? कारण की ते समुद्र पाणी घ्यायचं पण आणि पाणी द्या. पण मृत सागर मध्ये काय होतं? आज देखील आपल्याला मृत सागर पण तिथे दिसतो की तिथे तुम्ही चटई टाकून बसू पण शकतात, झोपून शकतात. का? बुडतच नाही माणूस, कारण की त्याच्यामध्ये नुसतं पाणी जमा होतं आणि त्यामुळे त्याचं जे घनत्व आहे, डेन्सिटी इतकी जास्त आहे की ते कोणतं पण जीव त्याच्यामध्ये जगू शकत नाही. आणि त्यामुळे कोणताही जीव, प्राणी, मासे तिथे जगू शकत नसल्या कारणाने त्याला काय नाव दिलेलं आहे? मृत समुद्र. लक्षात ठेवा, जे घेणारे असतात ते मृत समुद्रासारखे मेलेले लोक आहे. प्रेज द लॉर्ड.
लक्षात ठेवा, मला द्या मला द्या मला द्या मला द्या, हे हापापले जे लोक आहे, ज्यांना नुसतं पाहिजे द्यायचं काहीच नाही, ते मृत समान सागरा समान मृत झालेले आहे. या नवीन वर्षामध्ये लक्षात ठेवा, तुम्हाला गालिल समुद्र व्हायचा आहे की मृत समुद्र, हे तुम्हाला आणि मला. कारण की आज जर तुम्ही, देव तुम्हाला देत आहे, देवाने अनेक गोष्टी तुम्हाला दिल्या. सर्वात मोठी देणगी कोणती आहे? तारण. प्रेज द लॉर्ड. तर अनेक लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचण्यासाठी तुम्हाला आणि मला काय करायचंय? आपल्याला जे काही मिळालं ते इतरांना द्यायचं. सगळंच द्या असं देव निश्चितच म्हणत नाही. तुम्ही तुमच्यासाठी जे काही तुम्ही आनंदित आहात, तुम्ही लोकांना मदत करतात, हे देखील पुरेसं आहे. धनच द्यायला पाहिजे, सर्वांना धनाचीच गरज आहे, सगळ्यांना वस्तूंचीच गरज आहे असं नाही. लोकांना आज तुमच्या प्रीतीचे 2 शब्दांची गरज आहे, तुमच्या प्रार्थनेची गरज आहे, तुमच्या दुःखात सुखात त्यांच्याबरोबर उभं राहण्याची गरज आहे. आणि हे सर्व जर तुम्ही या वर्ष 2026 मध्ये देऊ शकला तर तुम्ही गालिल समुद्र होणार आहे. प्रेज द लॉर्ड. ज्याच्यामध्ये जीव पण जगतात, जंतू पण जगतात आणि सर्व आनंदित राहतात. प्रेज द लॉर्ड. परंतु जर तुम्ही करणार नाही तर तुम्ही मृत सागर समान मृत असं जीवन जगत आहात. आणि यासाठी आज आपण देवाच्या वचनाकडे लक्ष लावत असताना हीच बाब लक्षात ठेवावं की खरोखर आज ही सेवा सर्वांसाठी महत्वाची आहे. परंतु अनेक जण काय म्हणतात, फाळकचा फार बिझी हो, गुरुवारी येता येत नाही, काय म्हणतात रविवारी येता येत नाही, का जबाबदाऱ्या खूप आहे, काम भरपूर आहे, केलं नाही तर आमचं घर चालणार नाही, आम्हाला नुकसान होईल. यस, आम्हाला माहिती आहे ती गोष्ट, आणि ती गोष्ट देवाला पण माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. मी हे म्हणत नाही तुम्ही नोकरी सोडून द्या, परंतु आपण जर देवाकडे म्हटलं की देवा मला तुझ्या चरणी जायचंय, माझा आत्मा माझा जीव तुझ्या वचनासाठी, तुझ्या मंदिरासाठी जसे हरणी पाण्यासाठी लुलपते तसा माझा जीव तुझ्या दर्शनासाठी लुलपते, प्रभू मार्ग खुला करेल. प्रेज द लॉर्ड. परंतु आपण मागतच नाही देवाकडे. जाऊ दे, पैसा, नोकरी आहे, काम आहे, पाळक पण कोणी काय बोलणार आहे, नाही येतंय नाही येतंय, त्यांना असं वर्षानुवर्ष निघत चाललेले. तर तुम्ही म्हटलं की नाही देवा माझ्यासाठी, अनेक जणांची साक्ष मागे दिवसामध्ये ऐकली की रविवारच्या दिवशी किंवा या दिवशी मला सुट्टी मिळत नाही, त्यांनी प्रार्थना केली, देवाकडे मागितलं आणि देवाने त्यांना इतर दिवशी सुट्टीच्या जागेवर रविवारची सुट्टी मिळवू दिली. अधिकाऱ्याच्या मनामध्ये काम झालं. प्रेज द लॉर्ड. यस प्रियानं, देवासाठी शक्य आहे, परंतु आमची इच्छा ही काय करायचं, देवाच्या समोर मांडणं देखील गरजेचं आहे. आणि जर देव सुट्टी देतो, देव मंदिर देतो, तर देव सेवा देखील देतो. पण तो आमची इच्छा सेवा करण्याची नाही, प्रीती करण्याची नाही, इतरांना मदत करण्याची इच्छाच नाही. आपण ते मागत नाही, आणि मागत नाही म्हणून तुम्हाला मिळत, योग्य प्रकारे तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही. या वर्षामध्ये अनेक गोष्टी जर तुम्हाला करायच्या आहे, आणि त्यामध्ये मी सुरुवातीला सांगितलं की प्रीती एकच विषय आपण धरून चालू, आणि देवाला म्हणू की देवा मला प्रीतीचा आत्मा दे, प्रेमाचा आत्मा दे, तर देव देईल. प्रेज द लॉर्ड. आणि त्याद्वारे अनेक सेवेचे मार्ग खुले होणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हे तुमचं आणि माझं या वर्षातलं मागणं असावं. हे मागे नाही मला देवा सेवा दे, मला पाळक बनव, मला वचन, अरे ह्या सगळ्या गोष्टी पुढे होतीलच. प्रेज द लॉर्ड. परंतु सुरुवात कुठून तरी करायची आहे, आणि ती सुरुवात हीच आहे की देवा मी जसे तुझ्यावर प्रीती करतो तसं मी मला शेजाऱ्यांवर पण प्रीती करायची, मला प्रीतीचा आत्मा दे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा प्रीतीचा आत्मा येईल, मला सांगू द्या या वर्ष 2026 मध्ये एक एक पावली पुढे पुढे जाणार, अनेक गोष्टी तुमच्याकडे जीवनात घडणार. परंतु तुम्ही मागणारच नाही तर मग प्रीती मिळणारच नाही, आणि मग तुम्ही आणि तुमच्या कुटुंब आणि तुमची नोकरी आणि तुमचे लेकरं आणि तुमचं घर आणि स्वतःचा स्वार्थ यामध्येच बुडले राहिला, मग सेवा कुठली, सेवा होणार नाही. आणि यासाठी या वर्षाच्या आरंभी मी आपल्या सर्वांना सांगतो की आपण देवाकडे काय मागावं, आपण देवाकडे हेच मागावं की देवा मला सेवा करण्याच्या अगोदर मला प्रीतीचा आत्मा दे. कारण की मला सेवा तर करायची, पण प्रीतीने करायची सेवा, खोट्या मनाने स्वार्थी सेवा नव्हे. तर जी प्रीती तू केली की तू आपल्या तू स्वतःचे प्राण आम्हासाठी दिले. प्रेज द लॉर्ड. माझं किती नुकसान झालं तरी माझ्या तुझी प्रीती मला गमवायची नाही. हो, मग आपण अनेक जण किती त्यांचं आम्ही करतो, त्यांना किती मदत करतो, तरी ते आम्हाला शिव्याच देतात. आता जाऊ द्या, सोडून दिलं, कितीदा एकदा दोनदा तीनदा केली मदत, पण ते काही सुधारचं नाव नाही घेत. कशाला मग आता आपण करायचं, आम्हाला काही इज्जत बिज्जत आहे की नाही, आम्ही त्यांचा फायदा करतो, आम्ही त्यांना मदत करतो आणि ते उलट आम्हाला बोलतात, त्यापेक्षा सोडूनच द्या.
आणि इथेच आपण संपून जातो. येशू ख्रिस्ताने काय केलेले? आपले प्राण जाऊस्तो प्रत्येक पाप्यांवर प्रीती केली. प्रेज द लॉर्ड. ते सुधारले, ते धार्मिक झाले म्हणून प्रीती केली का? नाही, ते पापी आहे म्हणून प्रीती केली. ते सुधरो आकार न सुधरो, देव आम्हाला सांगतो तुम्ही प्रीती करत राहा, करत राहा. एक दिवस देव त्यांच्यामध्ये बदल घडेल. परंतु जसं संत पाऊल म्हणतो की माझं एकच काम आहे की बक्षीस मिळवण्यासाठी मी आपली धाव धावतो. प्रेज द लॉर्ड. एक दिवस येईल, ती धाव संपल आणि माझ्यासाठी ठेवलेलं बक्षीस देव मला देईल. प्रार्थना करू. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देत आहोत, कारण की वर्षाच्या आरंभी परत एक वार प्रथम गुरुवारी पित्या बायबल स्टडीमध्ये आम्ही हेच शिकलो आहे, आम्हाला प्रीती हवी पित्या, जी प्रीती तुझ्या ठाई आहे. अनेकदा अनेक गोष्टीमध्ये आम्ही काम करतो, सेवाही करतो, आम्ही झटूनही काम करतो, परंतु आम्ही देवासाठी प्रीती ठेवत नाही आणि त्याचप्रमाणे जे दिसणारी लोक आहेत त्यांच्यावरही प्रीती करत नाही. आणि त्यासाठी प्रीत्या तर तू आमच्या जीवनात प्रीती देतो तर आमचं जीवन बदलणार आहे, आमचे अश्रू पुसले जाणार आहे, मला आरोग्य मिळणार आहे आणि आम्हाला उत्तम असं सर्व देणग्याने तू तृप्त करणार आहे. आभार मानतो की आज वर्षाच्या आरंभी तू आम्हाला एकच गोष्ट सांगितली, जर तुमच्या ठाई प्रीती आहे तर सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल. परंतु प्रीती जर तुम्ही बाजूला ठेवली आणि सर्व काही मिळवले तर त्याचा काही देखील लाभ नाही. कारण की पित्या आजच तू आम्हाला हे देखील सांगितलं की प्रत्येक विश्वासणाऱ्याला येशूच्या समोर हिशोब द्यायचा आहे. आज पित्या आम्ही मंदिरातून हे ऐकलं, ऑनलाईनचे सगळे सभासद त्यांनी ऐकलं. समस्या आहे, प्रॉब्लेम आहे, अडचणी आहे, निराशा आहे, ते राहणार. परंतु त्यामध्ये आम्हाला धीर, ताकद, बळ आणि त्याबरोबरच सेवा करण्यासाठी प्रीती आणि प्रीतीच्या द्वारे केलेली सेवा तेव्हा तू मान्य करणार आहे. आणि खरोखर देव तू आम्हाला सांगतो की शाबास भल्या विश्वासू असा, तू थोडक्याबद्दल विश्वास होता, आता मी तुझी नेमणूक बहुतांवर करील आणि तो मुकुट जो आम्हाला ठेवलेला आहे तो देखील आम्हाला देणार आहे. प्रभू येशूच्या नावात आमेन, आमेन, आमेन. यावेळेस आपण एक गीत